हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. सकाळी 10 वाजता हिने कुकर लावला आणि म्हणाली, शिट्ट्या मोजा, 3 वाजल्यानंतर बंद करा. मी आता संध्याकाळीच येईन. 2:30 वाजले आहेत. मोजून 147 शिट्ट्या झाल्यात आणि आता शिट्ट्या वाजायच्या बंद झाल्यात. पण 3 वाजायला अर्धा तास आहे. काय करू समजत नाही. परदेशी नवरे बायकोने केलेला स्वयंपाक काट्याने खातात आणि भारतातील नवरे मुकाट्याने खातात. मित्र, तुला गणित कसं वाटतं? मी, लय भारी. मित्र, मग मार्क्स कमी का? मी, प्रश्नपत्रिकेत माझं गणित बसतच नव्हतं. 7 करोड पुढील प्रश्न. तुमच्या मोबाईल स्क्रीनवर 2099 साली एक बाळाचा जन्म झाला, तर 3000 साली त्या बाळाचे वय किती असेल? Oh, no, 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 no. नवीन नवीन लग्न झाल्यावर बायको, हो ऐका ना, आजपासून तुमच्या विना मी नाही आणि माझ्या विना तुम्ही नाही. नवरा 1 वर्षानंतर. बायको, थांब, तू शहाण्या, आज एक तर तू नाही तर मी नाही. नवरा लाडात येऊन विचारत होता, तुझं प्रेम आहे म्हणून तू सोबत आहेस की पैशासाठी सोबत आहे? मनात आलेलं बोलून टाकू का? कोणते पैसे जे कधी दिलेच नाहीत आणि कोणतं प्रेम जे कधी दाखवत नाही? बायको, काय हो मोदी साहेब एका दिवसात 2-3 देशात कसे काय जाऊन येऊ शकतात? नवरा, सोबत बायको नसेल तर ते शक्य आहे. माणूस 3 काय 4 देशात पण जाऊन येईल आणि बायको सोबत असेल तर डी-मार्ट मध्ये संध्याकाळ होऊन जाईल. Oh, no, 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 no. आम्ही बायका 70 रुपयाच्या दुधापासून 1000 रुपयाचं तूप घरीच बनवतो. तरी नवरे म्हणतात, तुम्ही बायकांना काय कळतं? विनोद, कॉफी केवढ्याची आहे? कॉफी शॉपवाला, सर 200 रुपये. विनोद, आणि साखर? कॉफी शॉपवाला, सर शुगर फ्री आहे. विनोद, ओके, मग 5 किलो साखर द्या. टीचर, एक दिन ऐसा आएगा जब पृथ्वी पर पानी नहीं रहेगा, जीव जंतु नष्ट हो जाएगी, पृथ्वी तबाह हो जाएगी. पप्पू, सर तो क्या उस दिन ट्यूशन आना है? लोकांच्या तोंडावर सर्वात जास्त भोळेपणा दुकानदाराला फाटकी नोट देत असताना. शिक्षकाने विद्यार्थ्याला विचारले, मसाले भात काय आहे? विद्यार्थी म्हणालाय, मसाले भात म्हणजे भात आणि मसाले एकत्र करून शिजवलेले मिश्रण. शिक्षक म्हणाले, अरे वा, तू तर खूपच हुशार आहेस. Oh, no, 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 no. लग्न झालं तेव्हा नवरा म्हणाला, तुला मालवणला फिरायला नेतो. आणि आता लग्नाला 5 वर्ष झाली, मालवणला तर नाही गेले फिरायला, पण इथे कालवण करून करून बेजार झाले. आजी म्हणायची, सापशिडीचा खेळ खेळायला शिका, कारण नवऱ्याचं मन कधी वर नेईल कधी खाली फेकून देईल सांगता येत नाही. चोर चोरी करायला येतो तेव्हा तिजोरीवर लिहिलेलं असतं, फोडण्याचा प्रयत्न करू नका, फक्त बटन दाबा, आपोआप उघडेल. ते वाचून चोर खुशीने बटन दाबतो. त्यानंतर लगेचच पोलीस त्याला पकडायला येतात. तेव्हा चोर म्हणतो, आज माझ्या माणुसकीवरचा विश्वासच उडाला आहे. पती, मैं तुम्हारे लिए जान भी दे सकता हूँ. पत्नी, वो तो कोई भी देख देगा, मेरे साथ जी के दिखाओ.
चौधरी साहब लड़की देखने गए। लड़की बहुत काली थी, पसंद नहीं आई। लड़की का पिता, चौधरी जी लड़की पसंद कर जाओ, दहेज में कार दूंगा। चौधरी, आपका पीछा तो कार देकर छूट जाएगा। अगर ये काला जामुन हमारे परिवार में आए तो हमारे अगली पीढ़ी हवाई जहाज देना पड़ेगा। Oh, no, 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 no. मी नोटबंदी बघितली, कोरोना बघितला, लॉकडाऊन बघितलं, भारत पाकिस्तान युद्ध बघितलं. आता तेवढं मोदीचं 15 लाख रुपये बघायचे राहिलेत. पति, तुम मेरी फिल्म में काम करोगी? पत्नी, हाँ, पर सीन क्या है? पति, तुम्हें धीरे धीरे पानी में जाना होगा। पत्नी, ठीक है, पर फिल्म का नाम क्या है? पति, गई भैंस पानी में. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.